याच पाहू शकाल गावदेवी भिंगार संघ या ठिकाणी धीरज पवारचा संघ पाहायला मिळेल. धीरज पवार अजय नाईक ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर त्यांच्या नावाने संघ ओळखला जातो. आणि इथं आपण पाहिलं तर देविदास मुकणे या ठिकाणी व्यासपीठावरती यायचा. अगदी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. 4 षटकांची लढत पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर आजची अंतिम रात्र आणि इथनं मात्र आपण जर पाहिलं तर पहिलीच लढत बिग बॅश असं पाहिलं तर या स्पर्धेचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथनं मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एका बाजूला रामा 11 पोखरवाडी संघ आणि त्यांना फाईट करतो तो म्हणजेच गावदेवी भिंगार संघ. तर दोन्ही संघ विनंती असेल आपले 12 प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये कंपल्सरी पाहिजे. पोखरवाडी संघ आणि भिंगार संघ. भिंगार संघाचा आहे पोखरवाडी संघ आहेत. ओके ठीक आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं इथनं मात्र सामना स्टार्ट होता. भिंगार टीमचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज पवार. पहिला बॉल आजच्या रात्रीतील उडवला आणि कव्हर पॉइंटला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी डीप मध्ये चालला बॅकवर्ड रिझनला बॉल पहिला बॉल वरती येतो तडका. आणि पाहता फलंदाज इथनं मात्र श्यामच्या बॅट मधून पहिला जबरदस्त तडका पाहायला मिळाला. 4 धावा. पाहिलं तर हा बॉल इथनं मात्र डॉट येतो. मैदानाच्या आतमध्ये हरेश नॉन स्ट्राइक फलंदाज श्याम ही जोडी मात्र मित्रांनो मोठी आहे. याच मैदानावरती डे फॉर्मॅटला संघाला पाहिलं होतं. अगदी चांगली खेळी केली होती रामा 11 पोखरवाडी टीमनं. गोलंदाज तयार. यावेळी पाहायचं हा बॉल लाव उडपिल परंतु इथे पहा बॅट अगदी विकेटला ब्रश झाली. आवाज झाला परंतु पंचांनी अगदी त्या ठिकाणी अचूक डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. आणि यावेळी आपण जर पाहिलं तर हा बॉल इथं डॉट होतं. अगदी चांगली सटीक लेंथ पाहायला मिळाली. पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर कव्हर रिझनला मारला. कव्हर पॉइंट रिझनला. आणि दुसऱ्या बॉलवर पासून जर विचार केला मित्रांनो तर 2 बॉल इथं डॉट आलेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळी पहा आता हवं त्या बॉल शॉर्ट मिड ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. पहिला करारा झटका रामा 11 पोखरवाडी टीमला. आणि फलंदाज हरीश परिसंत. पहिला करारा झटका पोखरवाडी टीमला. DJ Dipsy धन्यवाद डीजे. यावेळी पहा पहिला गडी बाद झाला. धावा धापटल्यावरती 4 बॉल आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिला तर चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी केली जाते. पहिल्या बॉलवरती जिथनं चौकार आला असं वाटलं नव्हतं की कमबॅक राहील परंतु पहा मित्रांनो बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आले. तिसऱ्या बॉलवरती चौथ्या बॉलवरती इथनं विकेट आलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी साकारली जाते. मिस्टर 360 धीरज पवार बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी पहा मोठा फटका बडी मछली आणि इथनं मात्र आपण पाहिलं तर अजून एक करारा झटका. फलंदाज गेल्या पावली मैदानाच्या बाहेर.
नितेश बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका रामा 11 पोकरवाडी टीमला. तर पोकरवाडी संघ मित्रांनो पनवेल परिसरामध्ये आपण जर विचार केला तर आता नुकताच एक स्पर्धा पार पडली. अगदी पहिलं तर शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी. आपण पाहिलं तर पनवेल तालुक्यातील सर्वाधिक आदिवासी समाजातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा ती पाहायला मिळाली. जबली पाच गोलंदाज. आता अंतिम बॉल असेल शेवटचा बॉल. 2 विकेट आलेत. यशवंत लाफ केलाय. कमी ताकदीचा बॉल. एलिव्हेशन कमी पाहिलं. अजून एक बॅक टू बॅक तिसरा गडी गारद फलंदाज बाद यशवंत बॅक टू द डग आउट. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. कब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको तारे तू. तेरी झलक शर्फी धन्यवाद डिशम. त्यानंतर व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय सीताराम धोंडू जाधव. आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आणि त्यानंतर आमचे संजय दादा वाघमारे आपणास आमंत्रित करतात. याच्या व्यासपीठावरती मान्यवरांना विनंती करतो सीताराम जाधव या आपलं या ठिकाणी सोंडाई माता चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. पहिले षटक समाप्त झालं. आज विचार केला तर अगदी आयोजक कर्त्यांचा संघ देखील खेळणार आहे. सोंडाई माता चिंचकमला क्रिकेट संघ देखील 1 स्टार वाघाची वाडी संघाला फाईट करणार. आजच्या रात्रीमध्ये ती मॅच बिग फाईट होणार मित्रांनो. आणि त्यानंतर तिसरी लढत असेल ती म्हणजेच मोहपाडा एकता मोहपाडा प्रशांत पवारचा संघ असेल आणि त्याला फाईट करेल सावरसई. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शेवटची अंतिम लढत कोंबलवाडी आणि त्यांना फाईट करेल 11 स्टार खांदा. आज पाहायचं आजची रात्र अगदी आज स्पर्धेतील 2025च्या हंगामातील सर्वाधिक लक्षात राहणारी रात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे गावदवी भिंगा टीमचा आदिनाथ यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. इथनं पहा उडवला हवं. चला मिस्टामिंग क्षेत्ररक्षकात असून एक धक्का. गडी क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद झाला. इथनं पाहता श्याम बॅक टू द डग आउट. अजून एक करारा झटका रामा 11 पोकरवाडी टीमला. इथनं विकेट आलं. अजून एक लाऊड अपील. फिंगर इज इनफ. लेग बिफोर द विकेट. मैदानाच्या बाहेर अजून एक करारा धक्का. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती आदिनाथ जाधवला मिळते सफलता आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर राहुल बॅक टू द डग आउट. कुलस्वामिनी एकविरा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन अगदी पाहिलं तर या स्पर्धेची प्रारंभ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु तिथनं जर विचार केला तर ती सुखरूपरित्या 5 रात्र या ठिकाणी पार पडल्या. आजची 6वी रात्र. आणि पाहिलं तर चिंचकामला क्रिकेट संघ अगदी पाहिलं तर सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचकामला यांचं स्वप्न 2025 पार पडतं. अंतिम रात्र आणि इथनं मात्र बघायचं मित्रांनो अगदी यशस्वीरित्या स्पर्धा इथनं मात्र पार पडते.
मैदानाच्या आतमध्ये जाऊया. नवीन फलंदाज इनाईट नंबर 7 वरती किरण एंटर झाला रामा 11 पोकरबाटी टीमचा. यावेळी पहा डाऊन द ग्राउंड मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध फटका पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकात आणि फक्त एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आपण पाहताना मित्रांनो तर फक्त आणि फक्त 5 धावा धावपटलावरती लागल्यात रामा 11 पोकरबाटी टीमच्या. पहा आतापर्यंत अशी गोलंदाजी केली की आमचं स्कोअरबोर्ड वरती लक्ष गेलं नाहीये, फक्त विकेट वरती आम्ही लक्ष दिलेत. त्यानंतर इथं आम्ही आमंत्रित करतो व्यासपीठावरती सन्माननीय किरण मोरे साहेब. आपण या व्यासपीठावरती आपला या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. बॉल वाईट असेल, यस वाईट बॉल इथनं घेतला जाईल. वाईटच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती लागली गेली ती म्हणजे टोटल 6 धावा. पहा मित्रांनो भारत वर्सेस पाकिस्तान सामना देखील चालू आहे. 69 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे भारताला विजयासाठी. गुड न्यूज असेल इथनं मात्र आपल्यासाठी देखील. पहा मित्रांनो काय क्रिकेट झालं आज विचार केला तर दिवसभर सामने बघतोय अगदी अप्रतिम खेळ साकारला. बॉलिंग करत असताना भारताने अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर आता बॅटिंग परफॉर्मन्स देखील चांगला दिला जातो आणि आपण पाहिलं तर अगदी यशस्वीरित्या हा सामना इथे पार पडेल. आपण पाहिलं तर पाकिस्तानवरती आपण मात करताय अगदी चांगली गोष्ट आहे. यावेळी पहा हा बॉल इथनं अगदी आपटी बार पाहिला परंतु वाईट बॉल लाईन बरकडली गोलंदाजाकडनं. आधी षटकामधील दुसरा बॉल इथनं वाईट फेकला जातो. पाहायचं सटीक लेंथ पकडावी लागेल. टॉस आपण पहिल्यांदा जिंकला आहेत आणि इथनं आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण निवडलं गेलं चांगली गोष्ट आहे परंतु त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा अगदी करून दिला जातो. यावेळी पाहायचं आहे शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल आणि इथनं षटक समाप्त झालं आणि धावा धावपटलावरती इथे कंप्लीट झाल्या. तर म्हणजे आतापर्यंत रामा 11 पोकरबाटी टीमच्या 7 धावा इथनं धावपटलावरती लागल्या गेल्या. लॉस ऑफ 5 विकेट 5 गडी इथनं मैदानाच्या बाहेर म्हणजे अर्धी टोली फक्त 7 धावेवरती पार पडली आहे. देऊया पुन्हा एकदा या ठिकाणी डीजे मास्टर आणण्यासाठी. तो बंद पाणी पाहिजे का पंचा? यस पाणी घेऊन जा लगेच कमिटी मेंबर. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी देखील त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. चांगला एफर्ट दिसला. 2 धाबा आल्या परंतु पहा आता 9 धाबेवरती संघ पोहोचलाय. अगदी आपण जर विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये इथनं मात्र आपण पाहता भिंगार संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी पाहिलं तर अप्रतिम कामगिरी इथं साकारली जाते आणि तिथनं जर विचार केला तर यावेळी पहा अजून एक हवेत फटका मारला जातो. विकेट किपर कडनं चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद इथनं पाहता किरण बॅक टू द डगआउट. 7वा 5वा
यावेळी पहा अजून एक विकेट आलं, म्हणजे आतापर्यंत 6 गडी मैदानाच्या बाहेर गेलेत. पहा अजून इथनं पहा बॉलिंगचा विचार केला तर भिंगार संघ आतापर्यंत अगदी चांगल्या स्थितीमध्ये, वैभवला देखील सफलता आली आहे दुसऱ्या बॉलवरती. इथनं पहा बॉल फटका चांगला अगदी पाहिलं तर डीपमध्ये चालला, वाडिश लॉंग ऑन रिझनला अगदी ऑनला खेळून काढला. तोपर्यंत पहा अजून एक विकेटचं पतन आणि इथे पंच विकेट असेल ना. यस, फलंदाज बाद यावेळी आपण पाहू शकाल. फलंदाज विशाल बॅक टू द डिगआउट. पाहायला मिळते पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका हवेच झालाय. आज काय घडलंय, भिंगार टीम अगदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. अजून एक विकेट आणि विकेट क्रमांक आपण पाहिलं तर इथनं मात्र 8 गडी तंबूच्या अस्त्र आले, ते म्हणजेच रामा 11 पोकरवाडी टीमचे पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलला जातोय यावेळी पोकरवाडी संघ. डीजे बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे, येतोय बऱ्याच काळानं हा चौकार. गडी बाद झाले, टोटल 9 गडी बाद झालेत पोकरवाडी टीमचे. बॅकफुट वरती आलाय पूर्णपणे संघ. दाबा दाबटला पती 14 पाहायला मिळतील. अगदी पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवरती जर विचार केला तर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. अजून इथनं 4 बॉल आहेत. हा 4 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 1-2 मोठे फटके आले तर इथनं आपण सन्मानजनक धावसंख्या उभी कराल, पण तो आज जर विचार केला तर अंतिम रात्र आहे, मोठी धावसंख्या मारणं गरजेचं आहे. पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आज जर विचार केला तर आमचे सुरेश कैवारी सर देखील आपल्यासोबत जोडले जातील थोड्याच वेळात. अगदी त्यांच्या देखील आवाजाची आतुरता प्रेक्षकांना
इथनं पहा अजून एक मिस टायमिंग असे नाईक बॉल खरी जाईल, परंतु तिथे पहा मिस अंडरस्टँडिंग. अगदी फर्स्ट लिपचे क्षेत्ररक्षक धावले, विकेट किपरला थोडंसं मागं ढकललं आणि तिथनं हा झेल सुटला जरूर, परंतु या बॉलवरती धावा आपण पाहिल्या तर एकच धावा आली. पहा एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल 15 धावा धापटलावरती लागल्या. आज जर पाहिलं ना संजय दादा, तरी स्पर्धा खालापूर तालुक्यामध्ये विचार केला तर 8 संघ एका रात्रीमध्ये आपण पाहिलं तर सर्वाधिक मानाची आणि सन्मानाची आणि चर्चेची स्पर्धा राहिली आहे. मी जर विचार केला तर पनवेल तालुक्यामध्ये देखील या स्पर्धेची चर्चा होती आहे. आज आपण पाहता एक दर्जेदार आयोजन सुपर क्लॅरिटी केटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार 2 कॅमेरे पाहायला मिळतात. अगदी जर विचार केला तर फ्रंट अँगलमध्ये साईड अँगलमध्ये अशा रीतीने 2 कॅमेरे पाहायला मिळतात. आणि त्यानंतर सुमधुर संगीत आपण पाहता डीजे मास्टर देखील आमच्यासोबत आज 6वी रात्र अप्रतिम त्यांची साथ आम्हाला लागली गेली आहे. हा बॉल इथनं पहा सटिक लेंथ, इट इज अ डॉट बॉल. पाहू शकाल धावा धापटलावरती लागल्या गेल्या. टोटल 15 धावा धापटलावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉल इथनं शिल्लक आहेत. यावेळी पहा हा बॉल देखील चांगला गुडलँड स्पॉटचा बॉल. धावा येत नाही आहेत. पहा मित्रांनो, आज जर विचार केला ना तर हा दुसरा सामना असेल सर्वाधिक लो स्कोरिंगचा असं मला वाटतं. कारण की एक सामना अगदी नानिवली संघ ज्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रात्रीमध्ये सुपर 6 ला गेला, त्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर एक सामना असा लो स्कोरिंग पाहायला मिळाला होता. अजून एक डॉट बॉल, परंतु इथे फलंदाज बाद असेल. यस पहा ऑल आउट रामा 11 पोकरवाडी संघ. यावेळी पहा अगदी पाहिलं तर या स्पर्धेतील पहिला ऑलआउट संघ आपल्याला पाहायला मिळाला सोंडाई माता चषक 2025च्या हंगामामधला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अगदी जर विचार केला ना मित्रांनो तर इथे आता पोकरवाडी संघाची धावत संख्या जमली गेली आहे. ती म्हणजे टोटल 15 धावा इथनं धावपटलावरती लागल्या गेल्या. येणारे 24 बॉल आणि 16 धाब्यांची गरज विजयासाठी गावदेवी भिंगार टीमला. तर इथनं विनंती असेल प्रेक्षक वर्गाला, आपण ज्या रस्त्यावरती गाड्या पार्क करताय ना त्या तिथे पार्क करू नका मित्रांनो, साईडला करा. अगदी प्रमुख अतिथी इथनं येणार आहेत. आजची शेवटची रात्र, त्यामुळे पहा स्टेजच्या मागे देखील बाईक आहेत, रस्त्यावरती आहेत, पार्किंग वाढत जाते. अगदी पहिलं तर ट्रॅफिक देखील होऊ शकतं आणि प्रेक्षक वर्ग आज भरगच्च आपल्याला पाहायला मिळाले या व्यासपीठावरती. त्यामुळे आपण थोडं कोऑपरेट करा, मॅच एन्जॉय करा जरूर, परंतु आपल्या ज्या बाईक्स असतील, 4 व्हीलर, अजून वाहनं असतील ती बाजूला लावायची आहेत. आपण पाहता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे सीताराम जाधव यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतं. आमचे महेंद्र मुकणे यांच्या शुभास्ते आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर सन्माननीय किरण मोरे साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. या ठिकाणी पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते वडवेर कोयना 2 अगदी त्यांचा ठिकाण शुभ सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सोंडाई माता चषकाच्या वतीनं. आणि आमच्या समीर दादा मुकणे यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. आमचे सन्माननीय किरण मोरे साहेब यांचा शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेच्या वतीनं. अगदी आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण मित्रांनो पाहाल तर आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 16 धावसंख्येची. 24 बॉल 16 धावा. जा लगेच बॅट्समन भिंगार टीम मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचा. तर त्याच दरम्यान इनिंग ब्रेकमध्ये आपण पाहिलं तर इथे टॉस केला जाईल. पुढच्या मॅचचा 1 स्टार वाघाचीवाडी क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला. यांच्यामध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. या वाघाचीवाडी संघ कर्णधार या लगेच अविनाश. यस पाहू शकाल आपण इथे जर विचार केला तर ग्रामस्थ मंडळ चिंचखांबला आणि महिला वर्ग या मॅचला इथनं एन्जॉय करतील व्यासपीठावरनं. अगदी पाहिलं तर सर्व महिला भगिनींचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो.
इथं आपण पाहिलं तर आता पुढच्या मॅचचा टॉस या लगेच वाघाचीवाडी संघ टॉससाठी उशीर करायचा नाही मित्रांनो. लो स्कोरिंग सामना. अविनाश या लगेच टॉससाठी. 1 स्टार वाघाचीवाडी आणि त्यांना फाईट करेल सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचकमला. अगदी घरच्या मैदानावरती संघ खेळताना दिसेल. यावेळी जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि पाहता इथं मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये सर सेनापती जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. ती म्हणजेच यावेळी धीरज पवार आणि अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये जोडी चालली आहे. तर वाघाचीवाडी क्रिकेट संघ आपण विनंती असेल लगेच या टॉससाठी आणि विनंती असेल प्रेक्षक वर्ग आपल्या ज्या बाईक आहेत ना त्या अगदी बाजूला पार्क करा मित्रांनो. रस्त्यावरती अजिबात बाईक पार्क करू नका. इथं आयुष्यकर्त्यांचं आपल्याला सूचना येते त्यामुळे थोडी विनंती असेल आपण लगेच ज्या काय बाईक असतील किंवा अजून कोणती वाहनं असतील ती बाजूला घ्या. आणि या वाघाचीवाडी संघ टॉससाठी लेट्स प्ले उत्तरार्धामध्ये 16/24 गरज. पहिलाच बॉल इथनं पहा मिस्टर 360 धीरज पवारच्या बॅट मधनं फेकून दिला बॉलला सीमा पार येतोय दमदार चौकार. नाही बॉल सीमा रेषा पलीकडं अजून एक यावेळी मात्र धीरजच्या बॅट मध्ये येतोय चौकार. आला आणि त्याच दरम्यानचा विचार करता टॉस चिंचकमला टीमच्या बाजूने आलाय. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं आणि हा बॉल अजून एक मोठा तडाखा लगातारचा तिसरा दमदार चौकार. इथनं फलंदाज यावेळी धीरज पवार मिस्टर 360च्या बॅट मधून दमदार फटकेबाजी बॅक टू बॅक 3 चौकार. चौकार हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. इथनं फलंदाज धीरजच्या बॅट मधून जबरदस्त खेळी पाहायला मिळते. यावेळी आपण पाहू शकाल तर त्याच दरम्यान सुरेश केवारी सर आपण देखील या व्यासपीठावरती आपला आवाज सर रात्रमध्ये अगदी खूप महत्वाचा आहे. आजची स्पर्धा आपण पहिलं तर आपल्याला गाजवून सोडायची आहे त्यामुळे विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. पहा धाबा धापटलावर लागला गेल्या टोटल 12 अजूनही विजयासाठी 4 धाब्यांची गरज. 4 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती श्यामला पाहता अगदी पहिलं तर पोकरवाडी टीम कुठेतरी बॅकफुटवरती ढकलला गेला. पहिल्याच मॅच मध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. आजचा मोठा पोल आपल्याला पाहायला मिळतो. ए लॉट मधील सगळे संघ आपल्याला पाहायला मिळतील पण इथनं आज पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच. हलक्या हाताने पहा हर बार दिवाळी दसरा नाही होता मेरे दोस्त आणि तेच आपण जर पाहिलं तर शांततेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धीरज पवारच्या माध्यमातून खेळलं जातं. एकदा वाली एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 13 धावा दापटलावरती लॉस ऑफ 0 विकेट. गावदेवी स्पोर्ट्स बिंगा टीम आपल्याला पाहायला मिळते. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी पाहिलं तर 3 धाव्यांची गरज आहे. निर्णायक फक्त 3 धाव्यांची गरज. यावेळी पहा जड मध्ये फेकला शॉट मिडॉनला आहे क्षेत्ररक्षक अडवला जाईल आणि इथे आपण जर पाहिलं तर पहा रिस्की धाव येणार नाहीये कारण की काहीच घाई नाहीये मित्रांनो. सामना 1 साइड आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर विचार केला तर लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. सर्वाधिक लो स्कोरिंग या स्पर्धेतील मॅच आपण पाहता. 24 बॉल फक्त आणि फक्त 15 आल्या. 24 बॉल मध्ये टार्गेट सेट केलं 16चं. आता धावपटलावर धावसंख्या लागली 13. अजूनही जर पाहिलं तर षटकातील मॅन्डेटरी पॉवरचा 1 बॉल शिल्लक आहे आणि इथनं बॅटिंग मार्क वरती आपण पाहता अजय नाईक.
यावेळी पहा बॉल इथनं डॉटला निघून चालला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल विजयासाठी इथनं पाहिलं तर 3 धाब्यांची गरज आहे. यस गुड न्यूज इंडिया इज विन. यस विराट कोहली अगदी पाहिलं तर किंग कोहलीच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर 72 पारी आज पाहायला मिळाली. आणि इथनं मात्र जर विचार केला तर आजच्या रात्रीमध्ये अगदी ही रात्र लक्षामध्ये राहील चिंचकांबला गावाला. आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण भारत देशाला अप्रतिम खेळ साकारला. आज पाहिलं तर पाकिस्तानवरती मात केली. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स किंग कोहलीचा आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम. मैदानाच्या आतमध्ये यावेळी पहा हा फटका गॅप मध्ये चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला सामना फिनिश केला चौकारानं. अभिनंदन गावदेवी स्पोर्ट्स भिंगार क्रिकेट संघ आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक रामा 11 पोकरवाडी क्रिकेट संघ. यस 111 बॉल मध्ये 100 धाब्यांची बादरबारी विराट कोहलीच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. 100 धाबा कंप्लीट झाल्या पाहायला मिळालं तर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. इतना